नमस्कार. साहित्याच्या पारावर या साप्ताहिक अक्षर मैफिलीत सर्व साहित्यप्रेमींचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या 22व्या भागात लेखक म्हणून सहभागी होणार आहेत डॉक्टर प्रमोद सलगरकर आणि डॉक्टर यश वेलणकर. वाचक म्हणून प्रतिक्रिया नोंदवणार आहेत श्री जयंत राळेरासकर आणि श्री प्रवीण शिंदे. या चौघांचंही साहित्याच्या पारावर हार्दिक स्वागत. आजचे आपले दोन्ही पाहुणे व्यवसायाने डॉक्टर आहेत, म्हणजे त्यांनी शरीरशास्त्राचं अध्ययन केलं आहे हे ओघाने आलंच. परंतु शरीरातील रोगांवर उपचार करताना त्यात वसलेल्या मनाचाही विचार करावा लागतो आणि उपचारांतर्गत समुपदेशनाचा मार्ग हे काम अधिक सुकर करतो असा त्या दोघांचाही ठाम विश्वास आहे. काळे आकाश निळा प्रकाश या पुस्तकाचे लेखक डॉक्टर प्रमोद सलगरकर हे गेली 15 वर्ष सोलापूर येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये केअर अँड सपोर्ट युनिट फॉर पीपल लिव्हिंग विथ HIV AIDS या विभागात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांनी कुष्ठरोगी आणि क्षयरोगी रुग्णांवरही उपचार केले आहेत. हे तिन्ही आजार माणसाच्या आयुष्याची किती वाताहत करू शकतात आणि ती वाताहत जंतूंमुळे नसून सामाजिक वातावरणामुळे होते हे विदारक सत्य त्यांनी अगदी जवळून पाहिलं आहे. प्रत्येक एड्सग्रस्त माणसाची कहाणी ही एक वैशिष्ट्यपूर्ण दुःखाची, संघर्षाची आणि पुनरुत्थानाची कहाणी आहे. ते म्हणतात, कॅलिडोस्कोपचा अँगल थोडा जरी बदलला तरी नवीन आकृतिबंध समोर येतात. वैद्यकीय मायक्रोस्कोपऐवजी सामाजिक कॅलिडोस्कोप वापरला तर या आजाराचे नवीन पैलू समोर येतील. डॉक्टर सलगरकरांकडून ऐकूया त्यांच्या अनुभवांबद्दल. मी डॉक्टर प्रमोद सलगरकर. माझं नुकतंच जे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे, काळे आकाश आणि निळा प्रकाश, त्या संदर्भात मी आज आपणाशी बोलणार आहे. ह्या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल मी प्रस्तावनेमध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. तथापि काही ज्या संकल्पना आहेत, ज्या नवीन आहेत, ज्या मी पुस्तकामध्ये लिहिलेल्या नाहीत, त्या मी आपणाशी आज बोलू इच्छितो. त्याचं असं आहे की 2002 सालापासून मी सोलापुरामध्ये फक्त HIV पॉझिटिव्ह आणि एड्सग्रस्त अशा रुग्णांचे उपचार, मानसोपचार आणि रिहॅबिलिटेशन याचं काम करतो. त्यामुळे अक्षरशः हजारो HIV ग्रस्त आणि एड्स रुग्णांशी माझा वैयक्तिक परिचय झालेला आहे. पहिली 2 वर्ष संपल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बरेचसे रुग्ण हे त्यांच्या लैंगिक वर्तनामुळे त्यांना हा HIVचा संसर्ग झाला. बरेचसे म्हणजे जवळजवळ 90%. आणि त्यांचं लैंगिक वर्तन का बिघडलं हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही किंवा त्याचा प्रतिबंध करण्यासाठी त्यांना काय सांगायचं ह्याचा आपल्याकडे जोपर्यंत काही विचार नाही, तोपर्यंत फक्त औषधं देणं हा काही खरा मार्ग नव्हे. त्यामुळे आम्ही काही एक रुग्णांचे प्रदीर्घ इंटरव्ह्यू घेतले आणि हे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर आमच्या 2-3 फार महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. त्या अशा की प्रत्येक रुग्ण त्याची सायकोलॉजिकल सेक्शुअल डेव्हलपमेंट ही वेगळी वेगळी असते आणि त्याचा स्वतःच्या लैंगिक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अगदी एकमेव अद्वितीय असतो. आता असं आहे की आपल्याकडे लोक या संदर्भात स्पष्टपणे बोलत नाहीत, पण आमच्या सुदैवाने त्यांचा आजार असा असल्यामुळे त्यांना ह्या विषयावर बोलतं करणं आम्हाला थोडंसं सोपं गेलं. त्यामुळं लैंगिक वर्तन हा एक घटक. दुसरा महत्त्वाचा घटक माझ्या असं लक्षात आला की मनुष्य आजारी पडल्यानंतर तो त्या आजाराकडे कसा पाहतो, त्या आजारामुळे त्याच्यावर शारीरिक परिणाम काय होतात, मानसिक परिणाम काय होतात, त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होतात, त्याच्या आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होतात, या सगळ्यांचा विचार करून तो ह्या रोगाकडे पाहत असतो. तो केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहत नाही. त्यामुळे हा जो त्याची दुसरी बाजू आहे की त्याला
मानसिकरित्या याचं काय वाटतं आणि मग तो त्या संदर्भातले निर्णय घेत असतो हे अगदी निश्चित. त्यामुळे सुरुवातीला लैंगिक वर्तन, मग इलनेस बिहेवियर किंवा ज्याला आपण आजारी पडल्यानंतर मनुष्य कशा पद्धतीने त्या रोगाकडे पाहतो, आणि तिसरं जे HIV एड्सच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोशल रिस्पॉन्स किंवा सोशल बिहेवियर. याचा अर्थ असा की एखाद्या माणसाला आजार झाल्यानंतर त्याला त्याच्या शेजारचा समाज, त्याचं कुटुंब, तो जिथे नोकरी करतो तिथले लोक कशा पद्धतीने पाहतात, त्याला कशा पद्धतीने वागवतात, याचाही या ट्रीटमेंटवरती फार मोठा दूरगामी आणि निर्णायक अशा प्रकारचा परिणाम होत असतो. त्यामुळं आम्ही असं ठरवलं की जे आपल्याकडे रुग्ण येतील त्यांची ह्या तिन्ही स्तरावरती संपूर्ण सखोल माहिती घ्यायची, ती लिहून काढायची आणि त्यानुसार त्यांना कोणत्या प्रकारच्या काउन्सिलिंगची जास्त गरज आहे, कुठे आपल्याला याच्यामध्ये इंटरव्हेन्शन जास्त महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं आम्ही त्याची सुरुवात केल्यानंतर जेव्हा प्रत्येक पेशंटची एक मोठी कथा आमच्या समोर आली आणि मला असं वाटलं की आपण समजतो त्यापेक्षाही हे खूप खोल आहे, आपण हे न पाहिलेलं विश्व आहे आणि आपल्या भावविश्वाला ढवळून टाकणार आहे, आपल्या विचारविश्वाला चालना देणार आहे. तेव्हा या संदर्भात आपण काहीतरी नीट सुसंगत लिहून काढलं पाहिजे, तरच या सगळ्या चर्चेचा किंवा या सगळ्या माहिती गोळा करण्याचा उपयोग होईल. म्हणून मी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली. मला असं सांगायचं आहे की सर्वसाधारण लोक जर मला विचारतात की तुम्ही काय शिकला, या सगळ्या HIVच्या एड्सच्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून तुम्ही काय शिकला, तर मला असं वाटतं की सर्वात प्रथम आपल्या समाजाची लैंगिकता किंवा आपल्या समाजाचं लैंगिक वर्तन हे अजून 21व्या शतकाला साजेसं नाही. म्हणजे असं की बहुतांशी लोकांना शास्त्रीय माहिती नाही आणि बहुतांशी लोकांना स्वतःच्या लैंगिक व्यक्तिमत्वाचा परिचयच नाही. आता लैंगिक व्यक्तिमत्वाचा परिचय होणं ही फार महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि ती कोणालाही इवन सुशिक्षित लोकांनाही कळलेली नाही. हा माझा महत्त्वाचा निरीक्षणाचा मुद्दा आहे. आणि आम्ही ह्या रुग्णांचे इंटरव्ह्यू घेताना आमच्या असं लक्षात आलं की त्यांना वडिलकीच्या नात्याने, मित्रत्वाच्या नात्याने किंवा डॉक्टर्सच्या नात्याने सुद्धा नॉर्मल लैंगिक वर्तन म्हणजे काय, त्याचं आपल्या जीवनामध्ये एकूण स्थान काय आणि रिस्क बिहेवियर म्हणजे काय, ते कसं टाळलं पाहिजे, कुणीही त्यांना काहीही समजून सांगितले नाही. त्यामुळे मनुष्य जेव्हा मोठा होतो तेव्हा तो स्वतः ठरवतो की माझं हे लैंगिक वर्तन मला आवडतं, मी याप्रमाणे करतो. परंतु ज्याला आपण म्हणतो की ॲटिट्यूड जो आहे, इन्फॉर्मेशन कमी आहे, ॲटिट्यूडवरती काही कंट्रोल नाही आणि त्यामुळे ॲक्शन ही अनिर्बंध आहे, असा तो सर्व चुकीचा प्रवास घडतो असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे या संदर्भात लहान तरुण मुलांचं लैंगिक शिक्षण, प्रबोधन आणि नैतिक आणि तात्विकसुद्धा प्रबोधन होणं गरजेचं आहे. आमचे एक मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की आपण बऱ्याच वेळेला HIV एड्सच्या सुरुवातीला सुरक्षित सेक्सबद्दल बोललो, पण ते जबाबदार सेक्सबद्दल आपण बोललं पाहिजे आणि मला ही संकल्पना सगळ्यात जास्त आवडली. जबाबदार सेक्शुअल वर्तन म्हणजे काय या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्या नव्या पिढीला सांगण्याची गरज आहे, नाहीतर अशा प्रकारचे आजार हे पुन्हा पुन्हा येत राहणार. दुसरी गोष्ट अशी की इलनेस बिहेवियरबद्दल मला एक सध्या महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली की सर्वसामान्य लोकांचा ॲलोपॅथीवर विश्वास नाही. त्यांना असं वाटतं की हे नेमकं काय करतात आम्हाला समजत नाही आणि बहुधा आमच्याकडून पैसे उकळतात. त्यामुळं HIV एड्सच्या साथीच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी बोगस डॉक्टरांच्याकडे जाऊन, अल्टरनेटिव्ह डॉक्टरांच्याकडे जाऊन औषधं घेतली, त्याचे परिणाम झाले नाहीत, परंतु त्यांची पुष्कळ पैशाची लूट झाली. आम्हाला माहिती होतं की या डॉक्टरांच्याकडे जाऊन याचा उपयोग होणार नाही, तथापि आम्ही या लोकांना कन्व्हिन्स करू शकलो नाही की तुम्ही आमच्याकडे या आणि सायंटिफिक उपचार घ्या. दुसरा मुद्दा असा की एकदा HIV एड्स झाल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये डिप्रेशन येणं आणि सगळ्याच उपचार प्रक्रियेबद्दल औदासिन्य निर्माण होणं हा मी एक फार महत्त्वाचा घटक बघितला. त्यामुळं आजारी पडल्यानंतर त्या माणसाची मानसिक उभारी वाढवणं हे फार महत्त्वाचं होतं आणि या ठिकाणी मला आपल्या
समाजातल्या स्त्रियांचा मुद्दाम आदरपूर्वक असा उल्लेख करावा असा वाटतो की ज्या ज्या आमच्या रुग्णांच्या स्त्रिया त्या स्वतः चुकून पॉझिटिव्ह झाल्या नवऱ्याच्या वर्तनामुळे किंवा त्या निगेटिव्ह होत्या आणि नवरे पॉझिटिव्ह होते, अशा सर्वांना ह्या स्त्रियांनी अतिशय कौशल्याने सांभाळलं. त्यांचे संसार, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त न होऊ देता त्यांना मानसिक उभारी करण्यास अत्यंत मदत केली. त्यामुळे आपल्याकडे ह्या गृहिणी ज्या आहेत त्यांचं HIV एड्सच्या यशामध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे. आणि मी हे पुन्हा पुन्हा नमूद करू इच्छितो की इतक्या गंभीर आजार झाला असतानासुद्धा पुन्हा उभं राहणं आणि दुसऱ्यालाही उभं करणं हे काही सोपं काम नाही. आणि हे अशक्यप्राय अशा प्रकारचं काम आपल्या समाजातल्या गृहिणींनी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचशा एड्सवरच्या टेक्स्टबुकमध्ये विमेन अँड एड्स असा स्वतंत्र चॅप्टर असतो, ज्याच्यामध्ये हा जो विरोधाभास आहे की एड्समुळे सगळ्यात जास्त डॅमेज बायकांचं झालं, कारण त्यांना नॉलेजही नव्हतं आणि त्यांच्यापर्यंत औषधंही पोचली नाहीत आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार फार झाले. असं असतानासुद्धा ज्या बायकांना एड्स झाला त्या बायकांनी त्यांचे स्वतःचे लाईफ पार्टनर्सचं जीवन याला अतिशय सांभाळून घेतलं. म्हणून मला हा जो विरोधाभास आहे बायकांच्या स्त्रियांच्या वर्तनातला हा फार आश्चर्यकारक वाटतो, कौतुकास्पद वाटतो. आणि मी हे HIV एड्सचं काम करत असताना म्हणजे पुन्हा पुन्हा लोकांना सांगत असतो की आपल्या समाजातल्या या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं काम हे अतुलनीय आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ह्या सगळ्या समाजाच्या पुढे आणल्या पाहिजेत असं आम्हाला वाटलं. म्हणून या सगळ्या कथा आम्ही एकत्र करून या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत, त्या आपण वाचाव्यात अशी विनंती आहे. प्रत्येक मोठा आजार मानवी जीवनावर, मानवी हितसंबंधांवर आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम घडवून आणतो हा इतिहास आहे. आणि त्याचा अनुभव आपण सारे या कोविडच्या साथीत घेतच आहोत. डॉक्टर सलगरकरांनी हे पुस्तक दक्षिण आफ्रिकेतील एका चिमुकलीला अर्पण केलं आहे. HIV एड्सच्या भयंकर साथीत तिचं कुटुंब नामशेष झालं आणि त्या संवेदनशील मुलीनी त्या रोगाला उद्देशून एक कविता लिहिली. त्यात ती म्हणते, द स्काय वॉज ब्ल्यू, नाव इट्स ब्लॅक. द स्काय वॉज ब्ल्यू, नाव इट्स ब्लॅक. People hate each other and die one after the other because of you, HIV AIDS, because of you. What an illness. तिच्या काळ्या आकाशाला पुन्हा निळ्या प्रकाशाची झालर लागू दे अशी सदिच्छा डॉक्टरांबरोबरच आपण सर्वांनी करूया. आता ऐकूया श्री जयंत राळेरासकर यांची या पुस्तकावरील प्रतिक्रिया. वाचन आणि लेखनाचा छंद असलेल्या राळेरासकरांना संगीतात विशेष अभिरुची आहे. ते ध्वनिमुद्रिका संग्राहक असून त्यांच्या वैयक्तिक संग्रहात तब्बल 5000 रेकॉर्ड्स आहेत. मी जयंत राळेरासकर एक वाचक म्हणून डॉक्टर प्रमोद सलगरकर यांच्या काळ्या आकाश निळा प्रकाश या पुस्तकाबद्दल थोडंसं बोलणार आहे. याचं कारण असं की या विषयात अगदी सुरुवातीपासूनच या पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मी सहभागी आहे. डॉक्टरांच्या माझ्यात देखील संवाद झालेले आहेत. प्रदीर्घ काळ एड्सचे नुसते पेशंट्सच बघत नाहीत तर त्यांच्याबरोबर संवाद करत चर्चा करत या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. आपली भूमिका म्हणताना डॉक्टरांनी असं म्हणलेलं आहे की मुळात आरोग्य ही कुठल्या एका दृष्टिकोनातून मांडण्याची पद्धती नाही, तर त्याला अनेक पैलू असतात. आणखी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचं सहकार्य देखील त्या ट्रीटमेंटमध्ये आवश्यक असतं. एड्सबद्दल आपल्याला असं सांगता येईल की माणसाचं स्वास्थ्य बिघडवण्याच्या ज्या गोष्टी असतात त्याचा सामना आपण कधी ना कधीतरी आयुष्यात केलेला असतोच. पण काही व्याधी अशा असतात की त्या केवळ माणसांचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य देखील उद्ध्वस्त करणारे असतात. एड्सचं वेगळेपण या पुस्तकामधून प्रतीत ज्यावेळी होतं असं आपण म्हणतो त्यावेळी ते या संवादांवर आधारित असतं. प्रत्येकाच्या दुर्दैवाची रामकथा अर्थातच वेगळी आहे. प्रचलित समजुती, अज्ञान, अंधविश्वास यांच्याबरोबरच अनिर्बंध शरीर संबंध आणि लैंगिक निकोपता
या गोष्टींची चर्चा देखील डॉक्टरांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे. एड्सची भीषणता मनात उतरते ती या कथांच्यामधून. मग ती एखादी मृत्यूशय्य वगैरे देखील लग्न करू पाहणारी सुषमा काय, किंवा 2 मुलांच्या सह आपल्या पूर्वीच्या प्रेयसीला एड्ससह स्वीकार करणारा रिक्षावाला काय, या सर्वांच्याच कथा वेगळ्या आहेत. एका वेगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर सलगरकर यांनी धार्मिक आणि वैद्यकीय जग यांच्या मर्यादा देखील स्पष्ट केलेल्या आहेत. विज्ञानाने धार्मिक संस्थांना कधीच गांभीर्यपूर्वक पाहिलेले नाही हे त्यांचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. त्याचवेळी ते असं म्हणतात की असुरक्षिततेची भावना कमी करणाऱ्या या धार्मिक संस्था देखील म्हणाव्या तितक्या पुढे आल्या नाहीत हे देखील खरं आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर या पुस्तकावर किती लिखाण आलं, किती परीक्षणं आले मला माहिती नाही, पण त्यातील गांभीर्य जे आहे हे जनमानसात उतरलंच पाहिजे आणि त्याचसाठी हे पुस्तक लिहिलं गेले आहे. आज एड्स कमी दिसतो असं लोक म्हणतात, असेलही कदाचित, पण तो कालबाह्य झालेला नाही हे आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी हे पुस्तक वाचकांच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं पाहिजे. धन्यवाद. लेखक डॉक्टर सलगरकर हे केवळ रोगाची कथा सांगत नाहीत, तर त्या माणसाचे पूर्ण व्यक्तिमत्व रेखाटतात, त्याचे अंतरंग उलगडतात, त्या माणसाचे आयुष्याचे तत्त्वज्ञान मांडतात. त्यामुळे या कथा एड्ससारख्या रोगाच्या असूनही शोकांतिका नाहीत असं या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिणारे डॉक्टर यश वेलणकर हे आजचे आपले दुसरे पाहुणे. त्यांची तर मेंदूशी आणि मनाशी खूपच गट्टी आहे. रोगोपचार, मानसोपचार याही पलीकडे जाऊन ते ध्यानोपचार करू इच्छितात. सुंदर ते ध्यान या त्यांच्या पुस्तकात त्यांनी ध्यानाभोवतीचं जे गूढ वलय आहे ते दूर करून आपल्या सगळ्यांसाठी ते खुलं केलं आहे. ते म्हणतात ध्यान म्हणजे लक्ष देण्याचं कौशल्य. आयुर्वेदात पदवीधर असलेल्या डॉक्टर यश वेलणकर यांनी तत्त्वज्ञान आणि मानसोपचार अशा 2 विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे आणि कॅनडा येथील झूर विद्यापीठाचा ध्यानचिकित्सा हा सर्टिफिकेट कोर्स त्यांनी पूर्ण केला आहे. www.thinkmaharashtra.com या पोर्टलचे ते कार्यकारी संपादक आहेत. विविध कंपन्या, संस्था यांच्यासाठी ते मानसिक तणाव व्यवस्थापन कार्यशाळा घेतात, अनेक स्टेज शोज करतात आणि व्याख्यानं देतात. ध्यान म्हणजे आपले विचार किंवा भावना जाणीवपूर्वक बदलवण्याचं तंत्र आहे आणि हा बदल केवळ बौद्धिक पातळीवर होत नसतो, तर प्रत्यक्ष मेंदूमध्ये तो होत असतो असं आधुनिक मेंदूविज्ञान सांगतं. माणसाला जसं लिहिता वाचता आलं पाहिजे, हिशोब करता आला पाहिजे, तसंच आपल्या भावना आणि विचार याबद्दल सजग राहता आलं पाहिजे. या विचाराचे पुरस्कर्ते डॉक्टर यश वेलणकर यांच्याकडून ऐकूया त्यांच्या सुंदर ते ध्यान या पुस्तकाविषयी. नमस्कार, माझं नाव डॉक्टर यश वेलणकर, सुंदर ते ध्यान या पुस्तकाचा लेखक. एखादा लेखक ज्यावेळी कथा किंवा कादंबरी लिहितो त्यावेळी परकाया प्रवेशाचा अनुभव घेत असतो आणि असा छान अनुभव मला हे सुंदर ते ध्यान पुस्तक लिहिताना आला. कारण या पुस्तकामध्ये 5 वेगवेगळ्या विचारसरणींची माणसं एकमेकांशी संवाद साधत आहेत आणि हा संवाद ईमेलच्या रूपात साधला जात आहे असं चित्रण आहे. मी डॉक्टर आहे, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट्समध्ये, कंपन्यांमध्ये पेशंटसाठी वर्कशॉप घेतो आणि असं करत असताना ज्यावेळी मी ध्यान याविषयी लोकांशी बोलू लागलो त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की ध्यानाचा शोध जरी आपल्याच पूर्वजांनी म्हणजे पतंजली, बुद्ध यांनी लावला असेल तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये ध्यान हे तसं लोकप्रिय झालेलं नाही. म्हणजे शारीरिक व्यायाम प्रत्येक माणसानं करायला हवा हे आज निदान सर्वमान्य झालेलं आहे.
म्हणजे सारेजण जरी व्यायाम करत नसले तरी सुद्धा व्यायामाबद्दल कोणाचा आक्षेप असत नाही. पण तसं ध्यानाबद्दल नाही. ध्यानाबद्दल अनेक वेगवेगळे आक्षेप लोकांचे आहेत असं मला समजून घ्यायला लागलं. मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की आज परदेशामध्ये ध्यान हे एक मानसोपचाराचा एक उपाय म्हणून वापरलं जातं. आणि याचं कारण असं आहे की न्यूरोसायन्स मेंदू विज्ञानामध्ये आज ध्यानाचा परिणाम मेंदूत काय होतो हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. त्यामुळे अनेक विचारवंतांना असं वाटतं की ध्यान म्हणजे लक्ष देण्याचं कौशल्य हे खरं म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये शिकवणं आवश्यक आहे. आपण आपल्या मुलांना जसं दात घासायला शिकवतो, आंघोळ करायला, टॉयलेट ट्रेनिंग शिकवतो, तसंच कुठे लक्ष द्यायचं, आपलं लक्ष विचलित झालं तर ते पुन्हा आपण ठरवलेल्या गोष्टीवर कसं आणायचं आणि जे काही जाणवतंय त्याचा स्वीकार कसा करायचा, अशा साऱ्या गोष्टी या घराघरात शिकवल्या जायला हव्यात. आता परदेशातले असे विचारवंत असा विचार मांडत असताना आपल्या देशात मात्र ध्यानाबद्दलचे हे जे काही वेगवेगळे आक्षेप घेतले जातात आणि त्यामुळे त्या आक्षेपांबद्दल चर्चा करायला हवी, बोलायला हवं आणि त्यासाठी पुस्तक हा एक चांगला फॉर्म असू शकेल असं मला वाटलं. आणि हे केवळ लेख स्वरूपात न लिहिता एक प्रवाही कथानकाच्या स्वरूपात जर हे आक्षेप असे मांडले गेले तर ते अधिक वाचनीय होईल असं मला वाटत होतं. आणि असा विचार करत असताना मला 2 पुस्तकं आठवली. त्या पुस्तकांमध्ये ही संकल्पना अशी वापरली गेलेली आहे. एक म्हणजे गप्र प्रधानांचं 7 उत्तराची कहाणी, हे खूप छान पुस्तक. या पुस्तकामध्ये 7 मित्र जे वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत, एक समाजवादी आहे, एक गांधीवादी आहे, एक संघ स्वयंसेवक आहे, असे 6 वेगवेगळ्या विचारसरणींचे मित्र आणि 7वा त्या सर्वांना जोडून ठेवणारा 7वा मित्र गोखले, हे एकमेकांशी संवाद साधतात, भांडतात, वाद घालतात आणि त्यामधून एक खूप मोठा कालाचा पट आपल्या समोर येतो. 1942 ते 77 एवढ्या काळखंडामध्ये या सगळ्या विचारसरणीमध्ये कसे बदल होत गेले हे त्या पुस्तक वाचलं की आपल्याला समजतं. असंच दुसरं पुस्तक रिंगण, आणि त्यामध्ये 3 मित्र एकमेकांशी पत्र लिहून संवाद साधतायत असं चित्रण त्यामध्ये आहे. आता पत्र हे फार कोणी वापरत नाही, ईमेल अधिक वापरतात आणि त्यामुळे असे वेगवेगळ्या विचारसरणींचे कॅरेक्टर्स, काही व्यक्ती, आणि त्या एकमेकांशी ईमेलच्या द्वारे संवाद साधत आहेत असा पुस्तकाचा फॉर्म मला सुचला आणि त्यानुसार मी ते लिहायला लागलो. मग या पुस्तकामध्ये अशी 5 मित्रमैत्रिणी आहेत. म्हणजे कॉलेजमध्ये ते सगळे एकत्र होते आणि त्यामुळे त्यांची सगळ्यांची चांगली मैत्री आहे. पण आता ते दूर राहतात, आपापल्या व्यवसायामध्ये राहतात, पण ईमेलने एकमेकांच्या संपर्कात आहेत. आणि त्यातील यश हा ज्यावेळी अशा पद्धतीच्या ध्यानाची माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना देऊ लागला त्यावेळी त्याच्या 2 मैत्रिणी आणि 2 मित्र त्याला आक्षेप घेऊ लागले, त्यांची वेगळी मतं मांडू लागले आणि त्या सगळ्यांना यश उत्तर देऊ लागला. आणि हीच या पुस्तकाची कथा आहे. यामध्ये मेधा नावाची मैत्रीण आहे जी नास्तिक आहे आणि ध्यान या शब्दाबद्दलच तिला आक्षेप आहे. ध्यान हे काहीतरी प्रतिगामी, बुरसटलेलं, आता आउटडेटेड झालेली गोष्ट आहे अशी तिची ठाम धारणा आहे आणि त्यानुसार ती वाद घालत असते. दुसरी प्रज्ञा नावाची मैत्रीण आहे, ती प्राध्यापिका आहे, विपश्यनेची साधक आहे, बुद्धिस्ट विचारांची आहे. पण आज म्हणजे यश जे काही ध्यान सांगतो आहे हे पुन्हा एक भगवीकरणाचं षडयंत्र आहे असा तिचा आक्षेप असतो आणि त्यामुळे ती तिची बाजू मांडत असते. तिसरा मित्र हा उद्योजक आहे, खूप चांगला यशस्वी व्यवसाय त्याने उभा केलेला आहे आणि त्याच्या दृष्टीनं ज्यांना वेळ घालवायचा असतो, टाइमपास करायचा असतो, जी माणसं आळशी असतात
त्यांच्यासाठी हे ध्यान वगैरे सगळं आवश्यक आहे. आणि त्यामुळे ध्यान ही अफूची गोळी आहे, कार्यक्षमता कमी करणारा तो एक मार्ग आहे असं त्याला वाटत असतं. आणि चौथा मित्र आहे हा आध्यात्मिक प्रेरणा असणारा, काही एका विशिष्ट पद्धतीनं ध्यानाचा सराव करणाराही आहे. पण त्याला हे ध्यानावर जे काही संशोधन होतं आहे त्यामुळे विज्ञान ध्यानाची महती ओळखू शकेल हेच त्याला मान्य नाही. आपल्या पूर्वजांनी जे काही सांगितलेलं आहे हे अलौकिक आहे आणि आजच्या लौकिक विज्ञानाला त्याचं महत्त्व समजू शकणार नाही आणि त्यामुळे तू ध्यानाचं अवमूल्यन करतो आहेस असा त्याचा यशवर आक्षेप आहे. ध्यान हे दीक्षा घेऊन एखादा गुरु ज्यावेळी ध्यान शिकवतो त्याचवेळी ध्यान लागतं आणि अन्यथा ध्यान लागत नाही असा त्याचा मुख्य आक्षेप आहे. ही 4 वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं त्यांच्या त्यांच्या विचारधारेनुसार विचार करत असतात आणि तो ईमेलमधून व्यक्त करत असतात. यश त्यांना काही उत्तरं देतो आहे. आज मेंदू संशोधनात जे काही लक्षात येतं आहे ते संशोधन त्यांना तो सांगतो आहे. पण हे सगळं सांगत असताना हे केवळ वैज्ञानिक किंवा बोजड भाषेत होऊ नये याचं दक्षता घेणं हे माझ्यासमोर एक आव्हान होतं आणि ते बऱ्यापैकी या पुस्तकामध्ये साधलं गेलं आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. ग्रंथालयानं हे पुस्तक चांगल्या पद्धतीनं प्रकाशित केल्यानंतर त्याचं खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत झालेलं आहे. अनेकांनी मला फोन करून ईमेल करून त्यांची मतं कळवलेली आहेत आणि माझी अशी विनंती आहे की आपण सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावं. त्यामध्ये तुम्हाला जर काही वेगळे आक्षेप आढळले ध्यान याबद्दल की जे या पुस्तकामध्ये आलेले नसतील ते तुम्ही मला अवश्य कळवा, म्हणजे पुढील आवृत्तीमध्ये आपल्याला त्या आक्षेपांची सुद्धा उत्तरं देता येतील. पण हे पुस्तक आपण वाचलं तर आपण सुद्धा असं म्हणू की खरंच ध्यान सुंदर आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते पोचणं आवश्यक आहे. धन्यवाद. डॉक्टरांनी सांगितलेल्या सजगता ध्यानाचा सराव करणारे श्री प्रवीण शिंदे हे व्यवसायाने CA आहेत आणि विजन महाराष्ट्र फाउंडेशनचे ते संचालक आहेत. सुंदर ते ध्यान या पुस्तकावर वाचक म्हणून ते आता आपली प्रतिक्रिया नोंदवणार आहेत. नमस्कार. सुंदर ते ध्यान हे डॉक्टर यश वेलणकर लिखित पुस्तकासंबंधी मी प्रवीण शिंदे माझी काही मतं आपल्या पोर्टलवर मांडणार आहे. हे पुस्तक 4 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले आणि तुम्हाला सांगू जेव्हा 20-25 वर्षापूर्वी जेव्हा मला काही शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानमार्गाकडे वळण्याची आवश्यकता भासली त्यावेळेला माझी खूप द्विधा मनस्थिती झाली होती. म्हणजे अनेक गुरु मित्र पुस्तके संप्रदाय मला खुणावत होते. पण हे पुस्तक जे 4 वर्षापूर्वी जे प्रसिद्ध झालं त्यामुळे मला एक प्रकारची वेगळीच क्लॅरिटी आली आणि या पुस्तकाचा फॉर्मॅट हे आपण इतर आध्यात्मिक पुस्तकासारखा हे करा ते करा असा उपदेशपर नाही आहे. तर त्यांनी लेखकाने सगळी माहिती एक वादसंवादाच्या रूपामध्ये लेखकाने आपल्याला ध्यानाविषयीची पूर्ण माहिती देऊन ध्यानाविषयीची जी गूढता आहे ती संपवलेली आहे आणि एका सूत्रधाराच्या भूमिकेतून वस्तुनिष्ठपणे सगळी माहिती आपल्यापुढे ठेवलेली आहे. लेखक ध्यानासाठी माइंडफुलनेस म्हणजे सजगता हा एक प्रतिशब्द सुचवतो. त्याच्या मते हे पूर्णपणे सेक्युलर व सायंटिफिक आहे, त्यामुळे वार्धक्याचा वेग कमी होतो आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढते. हे स्पष्ट करणारे अनेक वैज्ञानिक दाखले किंवा संशोधनात्मक संदर्भ व पुस्तके या पुस्तकामध्ये त्यांनी सुचवलेली आहेत आणि या पुस्तकाचा फॉर्मॅट असा संवादरूपी किंवा पत्ररूपी असल्यामुळे आपण जर सलग लेखकाचं विवेचन वाचलं ते साधारणतः ते 80 पानाचं होईल आणि आपल्याला ते सलग वाचण्याप्रमाणे एक वेगळीच मजा येईल. आता हे सदर ध्यान मी गेले 4-1 वर्ष मी करत आहे. त्यांचे वर्कशॉप्स पण मी अटेंड केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची म्हणजे पाश्चात्य जे ध्यानविषयक संशोधन झालेलं आहे आणि भारतीय आपली ऋषी परंपरा यांचा सुंदर मिलाप लेखकाने या पुस्तकामध्ये साधलेला आहे. त्यामुळे आपले ध्यानविषयक पूर्वग्रह बाजूला ठेवून हे ध्यान आपला दिनचर्येचा भाग
बनवायला हवा. शेवटी रिच्युअल्स अँड कल्चर्स आर डिफरंट बट द स्पिरिच्युअलिटी इज द सेम. आणि दुसरा एक मला मुद्दा सांगावा असं वाटतं की ध्यान हे म्हातारपणी करण्याची गोष्ट नसून आपल्या तरुणपणीच आपल्या धावपळीच्या व धकाधकीच्या आयुष्यामध्ये ध्यानासाठी आपण जरूर वेळ काढला पाहिजे हे मला पटले. या पुस्तकात या 5 तरुण माणसांच्या विविध विचारसरणी आणि त्यांच्या साधना पद्धती जसं विपස්සन्या, ब्रह्मविद्या किंवा अगदीच नास्तिकता असा विविध पद्धतीचा वादसंवाद आहे. तो आपल्याला एक वेगळीच मजा देऊन जातो. आणि शेवटी लेखकाच्या शब्दामध्येच गंतव्यस्थाना इतकाच तिकडे जाण्याचा प्रवास देखील सुंदर असू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तो वाचायलाच हवा. धन्यवाद. मित्रांनो, वाचायलाच हवीत अशी ही 2 पुस्तकं, काळे आकाश निळा प्रकाश आणि सुंदर ते ध्यान. आपण ग्रंथालयाच्या दादर कार्यालयात या पुस्तकांची ऑर्डर देऊन कुरिअरने ती घरपोच मागवू शकता. या कार्यक्रमात सहभागी सर्व मान्यवरांचे आभार. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया नवीन साहित्यकृतींसोबत साहित्याच्या पारावर. धन्यवाद.